तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. आता सगळं चांगलंच होणार आहे. हो बाबा. आता तुला विचारपूर्वक वागायला लागेल. हो, मी नीट विचार करूनच वागेन बाबा. हे बघ, मला तरी हे काही फारसं पटलेलं नाहीये. अरे आता यात वाईट असण्यासारखं काय आहे? हे बघ अनु, आपल्या वीणासारख्या अतिशय सोज्वळ आणि साध्या विचारांच्या मुलीनी त्या नितीनसारख्या मुलाशी लग्न करणं हे मला तरी अजिबात पटलेलं नाहीये. तुमची आणि माझी पार्टनरशिप नाहीये असं आपण लोकांना दाखवून द्यायचं. असं नाटक होय? मग मी तयार आहे. त्यांनी काय होईल की तिचंही मन दुखवलं जाणार नाही आणि तुम्हालाही मला धोका द्यायचा नाही. तुम्हाला सांगतो सयाजीराव, एकदा का लग्न झालं ना की आपली सगळी टेन्शन्स दूर होतील. नितीनराव, तुमच्या आणि वीणाच्या लग्नासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. तू खून केलेस हा? साहेब मी नाही केलं खून साहेब. तू खून केलेस ना? साहेब मी नाही खून केलं मग तुझ्या हातात हा चाकू कसा? हॅलो सयाजी. इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्या माणसाला हात टाकलंतच कसं? सयाजी, आता तू पूर्णतः अडकलायस. तुझ्या माणसाने खून केलाय हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय. ए, ते अजून सिद्ध व्हायचंय. ज्या चाकूने त्या माणसाचा खून झाला त्या चाकूवर तुमच्या माणसाच्या हाताचे ठसे आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की त्याने तुमच्या सांगण्यावरून मायकलचा खून केलाय. हे सगळं खोटं आहे. पण मिळालेला पुरावा हेच सांगतोय. हे बघा साहेब, मी पुन्हा एकदा सांगतोय, मला कुणाचा तरी निनावी फोन आला होता म्हणून मी धावेत तिकडे गेलो तर मायकलच्या पोटामध्ये कोणीतरी चाकू मारला होता आणि तो तिकडे तडफडत होता साहेब. म्हणून मी त्याला मदत करण्यासाठी म्हणून त्याचा चाकू काढला आणि इतक्या तुम्ही तिकडे पोहोचला साहेब. आणि माझ्या हातात चाकू बघून तुम्हीच मला खुनी समजलं. हो रे साहेब? मग कोणी खून केला? मला काय माहिती साहेब. सयाजीरावनी खून केला आणि तुला तिथे बोलवलं असं तर नाही ना? तुम्ही माझ्यावर आरोप करताय? ज्या व्यक्तीचा खून झालाय त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही संशयाच्या दृष्टीनेच पाहतो आणि ते आमचं कर्तव्य आहे सयाजीराव. जेव्हा गुन्हेगार पकडला जातो तेव्हा सर्वांची मुक्तता होते. हो, मग ते सिद्ध करा आणि पुन्हा असले आरोप माझ्यावर करू नका, कळलं? नितीन शिंदे तुमचा बिझनेस पार्टनर आहे ना? त्याचा ह्या प्रकरणाची काय संबंध आहे? हो किंवा नाही? हो. जिथे मायकलचा खून झाला तिथे त्याचं व्हिजिटिंग कार्ड सापडलं. काय? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हा नक्कीच कोणाचा तरी प्लॅन आहे आम्हाला या मायकलच्या खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा. मायकलचा खून तुम्हीच केलाय सयाजीराव, तोही अगदी प्री प्लॅन. आणि कोण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय ते लवकरच समोर येईल. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, नितीनचं कार तिथे कसं आलं, खून कधी, कोणी आणि केव्हा केला हे मला काय माहित नाही. नितीनची चौकशी अजून बाकी आहे. आरोपीपर्यंत पोहोचायला आम्हाला वेळ नाही लागणार. तोपर्यंत जेवढा स्वतःचा बचाव करायचा ना तेवढा करून घ्या. हे बघा इन्स्पेक्टर, मला सुद्धा कायदा चांगला कळतो, कळलं? ह्यात कोणतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला मी सोडणार नाही. आणि हो, आणखी एक सांगतो, माझ्या माणसालाही अडकून देणार नाही. हे बघा, खाकी वर्दीला चॅलेंज करायचा प्रयत्न करू नका सयाजीराव. धुळीला मिळाल आणि अजूनही वेळ गेली नाही. बऱ्या बोलाने गुन्हा कबूल करा. हे बघा, मला या विषयावर एक शब्दही बोलायचा नाहीये. आणि हो, माझ्याशी उज्जत घालण्यापेक्षा तू खून कोणी केला याचा तपास करा. हे बघा, खाकी वर्दीला चॅलेंज करायचा प्रयत्न करू नका सयाजीराव. धुळीला मिळाल आणि अजूनही वेळ गेली नाही. बऱ्या बोलाने गुन्हा कबूल करा. मी माझ्या माणसाशी बोलू शकतो? फक्त 5 मिनिट, त्याच्यापेक्षा 1 सेकंदही जास्त नाही. ओके. साहेब मी खरंच मायकलचा खून केलं साहेब. मला इथनं बाहेर काढा, सोडवा ना साहेब मला. असं हे जे आहे ना, मी तुला सोडीन. मला एक सांग, या मायकल सारख्या अट्टल गुन्हेगाराचा खून कोण करू शकतो? तुला कोणा संशय आहे का?
नाही साहेब, मी तर अंदाज नाही सांगू शकत, पण मी नक्की केलं नाही साहेब खून. मी नक्की नाही केला साहेब. ते मलाही माहिती रे. पण मग साहेब मला एकदा सोडवा ना. अहो साहेब, मला पोलिसांची एक भीती वाटते साहेब. मला रिमांडमध्ये घेतलं, मला मारतील हो साहेब. हे बघ, माझं नाव कुठेही घ्यायचं नाही. मी यालाच तरी नाही, कळलं? मी आता नितीनला भेटतो, तुला बाहेर काढतो, काळजी करू नकोस. साहेब लवकर सोडव ना मला साहेब. मला पोलिसांची भीती वाटते साहेब. या मायकलचा खून कोणी केला असेल? जर तो मेला नसता तर माझ्या आईचा पत्ता मिळाला असता. या सयाजीनी तर त्याला मारलं नसेल. पण नाही, सयाजी असं का करेल? कारण मायकल तर त्याच्यासाठी काम करत होता. या मायकलनी आईचा पत्ता सयाजीकडे मागितला म्हणून तर त्यांनी त्याला मारलं नसेल, की मायकलच्याच एखाद्या दुश्मनाने त्याचा खून केला असेल. काहीच सुचत नाहीये. पोलीस त्याच्या खुनाचा तपास करतायत, पण आता मला स्वस्थ बसून चालणार नाही. या मायकलच्या खुनाचा तपास मलाही लावायलाच हवा. एवढं अर्जंटली मला का बोलवलं? नितीन, तू माझ्याशी डबल गेम खेळत नाहीस ना? तुला महागात पडेल. डबल गेम? मी तुमच्याशी डबल गेम कशाला घेऊ? हे बघ, विषयाला वळण देऊ नकोस. तू गुन्हा कबूल कर, मी सगळं मॅनेज करीन. चल. कसला गुन्हा? हा? आणि कुणाचा डबल गेम? तुम्ही काय बोलतायत ना, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे मायकलचा खून तू नाही केलास? काय? मायकलचा खून आणि मी अहो, मी कशाला मायकलचा खून करणार आहे? त्याच्या डेड बॉडी जवळ तुझं व्हिजिटिंग कार्ड सापडलं. व्हॉट? मी कोणाचाही खून केलेला नाहीये.
आणि ते माझं व्हिजिटिंग कार्ड तिकडे कसं गेलं हे मला माहीत नाहीये. आणि सपोज मी जर खून केला असता तर आपणहून माझंच व्हिजिटिंग कार्ड मी तिकडे कशाला टाकलं असतं? मग हा खुनी कोण आहे? पोलिसांना कोणावर संशय? माझ्यावर. काय? आणि दिनकर जेलमध्ये. मग त्यांनी खून केला? काय आहे, त्याला कोणी फोन करून खून झालेल्या ठिकाणी बोलवलं. हा मायकलच्या पोटातनं चाकू बाहेर काढतानाच त्याला पोलिसांनी रंगेहात पकडलं. पण मग तो फोन कोणी केला? पोलीस त्याचाच तपास करत आहेत. मला अक्षयवर डाऊट आहे. यू मीन अक्षयने मायकलचा खून केला? येस, त्या मायकलच्या खुनाच्या प्रकरणात आपल्याला अडकवायचा त्याचा प्रयत्न आहे. मला नाही वाटत अक्षय असं करू शकत नाही, कारण कायद्याच्या बाहेर जाऊन तो काहीच करणार नाही. मग हा खून कोणी केला असेल? ते मला माहित नाही, पण जो कोणी आहे ना तो तुमचा दुश्मन आहे आणि तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतो. नाही, मी खूप आठवतोय कोण असेल, पण एकही नाव डोळ्यासमोर येत नाही. एकही नाव डोळ्यासमोर येत नाही रे. आणि काय आहे, मी स्वतःहून कोणाशी दुश्मनी घेत नाही, आणि कोणी माझ्याबरोबर दुश्मनी केली तर मी त्याला संपल्याशिवाय राहत नाही. हा नक्कीच आपला कोणीतरी दुश्मन असला पाहिजे. तू तर मला फसवत नाहीस ना? सयाजीराव, तुम्हाला फसवून मला काय मिळणार आहे? हा? आणि आपण दोघांनीच ठरवलंय ना त्या अक्षयला आपण संपवायचं म्हणून. हो, पण विणाच्या सांगण्यावरनं तू पार्टनरशिप मोडायला निघाला होतास हे मी विसरलं ना अजून. काय प्रेमात पडल्यावर माणूस काही करू शकतो याची मला प्रचिती आले. अहो सयाजीराव, आपण पार्टनरशिप संपवायची हे नाटक करायचं असं आपण ठरवलं की नाही? कशासाठी? फक्त विणाचा विश्वास संपादन करण्यासाठी. याचा अर्थ असा नाही सयाजीराव की सगळ्या गोष्टी मी विणाला विचारून करतो. दॅट इज युअर पर्सनल प्रॉब्लेम. मग तुम्ही असा प्रश्न का विचारताय? अरे, माझ्यावरती खुनाचा आरोप आहे, सगळे पुरावे माझ्या विरोधात आहेत. दिनकर गजाआड आहे. उद्याचं काय 19-20 झालं ना तर मला अटक होईल. अशा परिस्थितीत मी आजूबाजूच्या माणसांवर संशय घेणार ना ते काय करणार सांग? कुणावरही संशय घ्यायची काहीच गरज नाहीये, कळलं का? मी खात्रीने सांगतो, हं. हा आपला दुश्मन आहे. तो कोण आहे ना त्या लवकरात लवकर शोधला पाहिजे. नाही त्या पोलिसांच्या मारापोटी जर दिनकरने तोंड उघडलं ना तर मला अटक होईल. सयाजीराव, काळजी करू नका. हे बघा, आपण सगळे मार्ग अवलंबू, कळलं? मी तुम्हाला शब्द देतो, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. काय वहिनी, अगं एकटीच काय बसली आहेस? 4 दिवसावर विणाचा साखरपुडा आलाय. अगं तयारी नको का व्हायला? तुम्ही अजिबात काळजी करू नका, तयारीला सुरुवात सुद्धा झाली आहे. साखरपुड्याच्या दिवसापर्यंत सगळं काही व्यवस्थित असेल बघा. खरंच हा गुण अगदी तुझ्याकडून घेण्यासारखा आहे. तसं काही नाही, प्रत्येक स्त्रीला आपल्या जबाबदारीची जाणीव असतेच. हो, पण प्रत्येक स्त्री काही तुझ्यासारखी सुगरण नसते. तुमचं आपलं काहीतरी सवंच. हो, मग खरं तेच बोलते. बघ कसं पटलं म्हणून लाजतेस. पण खरं सांगू वहिनी, तुझ्या हातच्या स्वयंपाकाला ना अगदी पंचपक्वानांची चव असते बघ. वंच, आज अगदी स्तुती सुमनांचा वर्षाव चाललाय माझ्यावर. खरं सांगू का वहिनी, अगं कित्येक वर्षांनी असा आनंदाचा क्षण आलाय ग घरात. खरंच या घराला कुणाची दृष्ट नको लागायला. म्हणूनच नितीनला आपल्या जुन्या घरी बोलावण्याचा निर्णय माझा योग्य होता की नाही? म्हणजे तुम्हाला ह्या घरात दोष आहे असं म्हणायचंय की काय? नाही वहिनी, तसं नाही ग, पण ह्या घराने अपयशच जास्त बघितलंय, म्हणून कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली. नाही वंच, या घरानं आपल्याला खूप काही दिलंय. मला नाही वाटत काही दोष असेल. अगं मलाही तसं नव्हतं म्हणायचं ग. वंच, कुणाचा दोष असो वा नसो, आपल्या मुलींची लग्न व्यवस्थित पार पडली ना म्हणजे झालं बघा.
आई जगदंबा आपल्या पाठीशी आहेच. ती सगळ्या संकटांचं निवारण करेल बघ. दिनकर, माणूस गुन्हेगार का होतो? साहेब, हा प्रश्न जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला विचारलात तर तोच त्याचं उत्तर देऊ शकेल. हा प्रश्न मी एका गुन्हेगारालाच विचारला आहे दिनकर. हे बघा साहेब, मी पुन्हा एकदा सांगतो, हा खून मी केलेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मला गुन्हेगार समजू नका. दिनकर, अजूनही वेळ गेलेली नाहीये दिनकर. तू सयाजीसारख्या माणसावर विश्वास ठेवून फार मोठी चूक करतोयस. हे बघा, मी निर्दोष आहे सयाजीरावांना चांगले माहित आहे आणि मी त्यांच्यासाठी काम करतो, त्याच्यामुळे ते मला नक्की येथून सोडवतील. ओके, मानलं तू जे सांगतोयस ते खरं सांगतोयस, पण आता जे घडलंय ते खरं खरं सांग. हे बघा साहेब, मी पुन्हा एकदा सांगतो, मला एका निनावी व्यक्तीचा फोन आला. त्याच्या फोनवर मी त्या ठिकाणी गेलो तर तिकडे मायकेल लोपेज रक्ताच्या थरात पडलं, तर त्याच्या पोटामध्ये चाकू दिनकर, पसरला. तू सयाजीसाठी इमानदार आहेस. माणसाने इमानदार असणं कधीही चांगली गोष्ट आहे, पण माणसाने एखाद्या वाईट आणि बदमाश व्यक्तीसाठी इमानदार असणं कधीही चूक. तो व्यक्ती आपल्याला कधीही धोका देऊ शकतो. त्यामुळे माझं तुला सांगणं आहे की तू माफीचा साक्षीदार बन. मी तुला ह्यातून सोडवण्याची हमी देतो. साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा खून मी केलेला नाहीये, मी निर्दोष आहे. दिनकर, आत्ताच लक्षात घे, सयाजीराव तुझी मदत करणार नाहीये. तू जर कायद्यासाठी उभा राहशील तर कायदा नेहमी तुझ्यासाठी उभा राहील. असं असेल ना साहेब, तर कायदाच सांगेल ना की मी किती निर्दोष आहे ते. आणि माझा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे साहेब. म्हणजे तू पोलिसांची मदत करणार नाहीयेस तर? हे बघा, मी गुन्हेगार नाहीये, त्याच्यामुळे मला कशाची भीती वाटत नाही. मायकलचा खून झाला? मायकल सारख्या अट्टल गुन्हेगाराला मारण्याची हिंमत कोणी केली असेल? जो कोणी असेल त्याच्यात दम आहे. पण मानलं पाहिजे, खून करून त्याने दिनकरला बोलवलं. त्याच वेळी पोलीसही तिथे आले आणि दिनकरला रंगेहात पकडले. त्याने जाणून बुजून नितीनचं व्हिजिटिंग कार्ड डेड बॉडीजवळ टाकला असणार. याचाच अर्थ तो आतलाच कोणीतरी आहे. एक तर माझ्या जवळचा माणूस असेल, नाहीतर अक्षयच्या जवळचा माणूस असेल. पण मायकल लोपेस मेल्यामुळे पोलिसांचा माझ्यावर संशय आहे. कसं आणि काय करावं सुचत नाही. कसंही करून मायकलच्या खुन्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, नाही तर तो मला जेलमध्ये पाठवायचा आणि तो मला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. काय साहेब, कसे आहात? कोण कोण आहे? ते सोडावं. कोण आहेस तू? का आलास इकडे? तुमचा माणूस पोलीस स्टेशनमध्ये सडतोय. तुम्ही खून केलाय असा पोलिसांना संशय आहे. हे तुला कोणी सांगितलं? आणि त्या मायकलच्या खुनामागे कोण आहे सांग? अपन तो हुकुम का गुलाम है, हुकुम का बादशाह तो कोई और है. कोण कोण आहे त्या खुनामागे? तुझं नाव सांग. त्याचं नाव सांग, तुला इथलं इथे काढून टाकेन. आवाज खाली. मायकल लोपेजला जसा ढगात पाठवलं तसं तुला पाठवेल. तुझं नाव काय? ते जाणून गेलं तुला वाट बघावी लागेल. तू कोणासाठी काम करतोस? नाही सांगणार. अरे सांग. तुझ्या प्रत्येक इन्फॉर्मेशनची किंमत मी लाखात मोजीन. सांग, तुझा बॉस कोण आहे? नाही सांगणार. त्याचं नाव काय? सांग सांग लवकर सांग. तुला 1 लाख देतो. शक्य नाही. 2 लाख देतो. शक्य नाही सांगितलं ना. 10 लाख देतो. नावात काय? शेक्सपियर नाटककाराने म्हटलंय ना. काय नावात काय? तेच नावात काय? काय सांग ना. शेक्सपियर नाटककाराने म्हटलंय ना, नावात काय ते. अरे नाव सांग ना त्याचं. वाट बघा. मला त्या व्यक्तीचं नाव पाहिजे. मग शोधा.
हे थांब. हे थांब.